श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. समर्थ म्हणाले, समुद्रातील तुफान आणि आपल्या मनातील वादळ प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा. कारण त्याने काय होईल माहिती आहे का, आपलं मन हलकं तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल. कारण आपण या दुनियेबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसांबरोबर नाही ना. कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचं नाही तर जगायचं आहे. कारण आपण विचार करतो, समुद्रातील वादळ, समुद्रातील तुफान शारीरिक किंवा बाह्य धोके यापेक्षा आपल्या मनातील नकारात्मक विचार, चिंता, भीती अधिक त्रासदायक आणि हानिकारक असतात. अहो, समुद्रातील वादळ म्हणजे काय? ज्याप्रमाणे येणारी समुद्रातील भरती आणि येणारी समुद्रातील ओहोटी. समुद्राच्या पाण्यामध्ये कधी कचरा पाहिला का हो? नाही ना. समुद्रातील पाण्यामध्ये कचरा पाहायला मिळत नाही, तो किनाऱ्यावरच येऊन पोहोचतो. परंतु भरती येणार आहे, पाणी वाढणार आहे. ओहोटी येणार आहे, पाणी नक्कीच खाली जाणार आहे. म्हणजेच काय, समुद्राची पातळी ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलो तर समुद्र सपाटीपासून आहे. समुद्राची पातळी आपण ओळखतो कशी? समुद्र सपाट आहे की नाही, पाणी फक्त वाढत जातं, समुद्र खोल नाहीये, पाण्याची पातळी वाढत जाते. आपण ज्यावेळी तलावामध्ये जातो, तलाव तेवढाच आहे खोल, पाण्याची पातळी वाढते. पावसाचं पाणी तलावामध्ये भरलं की बघा, तलाव खोल वाटतो, परंतु तलाव आहे तसंच आहे ना. म्हणजेच हे झालं बाह्यवरण, परंतु आतून ओळखायचं आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील वादळ, त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु जे मनातील वादळ आहे ना, त्याला शांत करायचं आहे. ते समुद्रातील वादळापेक्षा खूप भयंकर आहे. याचा अर्थ काय? आपल्यामध्ये येणारे नकारात्मक विचार. आपला देह कधी सकारात्मक विचारामध्ये नसतोच. एका कोपऱ्यात बसला की त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू. कोणता विचार करतो त्याचा तोची जाणे. त्यामध्ये काय येतात? चिंता येते ना. कसली चिंता करतोयस? येणारी भीती अधिक त्रासदायक आणि हानिकारक. मग आपल्याला असं वाटतं, अरे हा विचार आपण डोक्यामध्ये घेऊन आपल्याला त्या विषयांची भीती सुद्धा वाटते आणि त्रास सुद्धा आपल्याला होतो. मग शेवटी आपल्या शरीराला हानी पोहोचते. कारण समुद्रातील तुफान हे शारीरिक धोक्याचं प्रतीक आहे, परंतु मनातील जे वादळ आहे ना, ही मानसिक भावनिक स्थिती दर्शवतात. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, भीती आणि नकारात्मक विचार. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांशी लढण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे. कारण हे विचार आपल्या शारीरिक आरोग्यापेक्षा जास्त हानिकारक असू शकतात. का भाग दिलेला आहे? एखाद्या आजाराला गोळ्या औषधं घेऊन आपण बरे होतो, परंतु मनाला आजार झाला ना, बघा, मनाला स्थिरावर करायचं आहे, मन स्थिर करायचं आहे, त्याला कोण रोखणार आहे? कारण प्रत्यक्षात आपल्याला 1-2 नाही,
तर संपूर्णपणे 205 श्री मनाचे श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेले, आपल्या देहासाठी नाही हो, फक्त मनासाठी. कारण मन चंचल आहे. मन चंचल आहे, त्यामुळे मनाप्रमाणे आपला देह चालत आहे. मनामध्ये येणारे वाईट विचार, नाही ते कृत्य आता या आपल्या हातून घडत आहे. असं का होत आहे? येणारे नकारात्मक विचार आपण किती शपथा घेतो, किती प्रयत्न करतो, परंतु आतून तयारी असणं गरजेचं आहे. आपण चिंतेमुळे त्रासलेलो आहोत, नैराश्य आलेलं आहे, पूर्णपणे आपला देह डिप्रेशनमध्ये. ज्याप्रमाणे समुद्रातील वादळ, आपण समुद्र किनारी गेलो की येणाऱ्या लाटा आपल्याला आनंद देऊन सुद्धा जातात, परंतु अचानक अशी परिस्थिती येऊन ठेपते की त्यामध्ये सुद्धा आपल्याला हानी पोहोचते. परंतु ती आपण लगेच सॉल्व्ह करतो, परंतु मनाची तिथे तयारी असणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आत्मविश्वास आपला का ढासळत आहे? आपल्यामध्ये जर पाहायला गेलो तर आपला आत्मविश्वास उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला भीती वाटत असते, त्रास होत असतो, कारण आपला देह पूर्णपणे विचारत असतो. आपण जे काम करत आहोत ना, त्या कामाशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. आता आपण ड्रायव्हिंग करत आहोत, वाहन चालवत आहोत, तर आपलं लक्ष फक्त वाहनावर असलं पाहिजे. समोरची गाडी बघा, प्रत्यक्षपणे आपल्या रस्त्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. तिथे जर आपल्याला एखादी डुलकी लागली, काय हो, कसा भाग दिलेला आहे. मन आपलं शांत असणं गरजेचं आहे. मन चंचल नसावं. जेवण करताना आपण जेवणच केलं पाहिजे. एखादं काम करत असताना आपलं ते काम नक्की करणं गरजेचं आहे. म्हणून मनातील वादळाला रोखणारं तरी कोण आहे? समर्थ म्हणाले, सर्वजण सांगणारे आहेत, परंतु त्या सांगण्यापेक्षा एखादी व्यक्ती कोणी मदतीला जर आली ना, तर नक्कीच बघा, जे न होणारं काम सुद्धा होऊन जाईल. आपण आपल्या मित्रांसोबत जात असतो, आपल्याला भीती नसते, आपण एकमेकांवर अवलंबून असतो. आपण समुद्रकिनारी जातो किंवा दुसरीकडे आपण असं फिरायला जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे, आपल्यासोबत मित्र आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण आपल्या घरच्यांना पण सांगत असतो, आणि आपल्या घरच्यांना पण एवढं माहीत असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी मित्रमैत्रिणींबरोबर गेलेली आहे. परंतु जर आतूनच तयारी नसेल, आपल्याला आतून जर होणारा त्रास किंवा आपण एखाद्या चिंतेमध्ये असू, तर ते कसं ओळखणार? आपल्याला ज्याप्रमाणे बघा, पावसाचे दिवस आहेत, ज्याप्रमाणे पाऊस येण्याच्या दृष्टीने जसे काळे ढग जमा होतात, डायरेक्ट जोरात पाऊस येत नाही, हळूहळू पाऊस पडत असतो, बरोबर की नाही? परंतु ज्याप्रमाणे वादळ येत असतो, काहीकांची पत्रे उडून जातात, झाडं उन्मळून पडतात. झाडं बघा, प्रत्यक्षपणे मोठमोठी झाडं तुटली जातात, येणारं चक्रीवादळ असतं. परंतु तेव्हा आपलं मन शांत असणं गरजेचं आहे ना. आपण भयभीत असतो, अरे काय होईल आता, आपलं घर तुटेल की नाही, घराचे पत्रे, घराचे कौलं आपले उडतील की, आपण असा विचार करत असतो. आपण एकनिष्ठ नसतो. ज्याप्रमाणे आपलं मन हा शांत ठेवणं गरजेचं आहे. एखादा कुठलाही प्रश्न असेल, त्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं असतं, परंतु आपल्याला संपूर्णतः फिरवून आणतं. उत्तर इथंच असतं. आपण विचार करतो, अरे एवढा
सोपा होता, तरीसुद्धा या प्रश्नासाठी, या उत्तरासाठी आपण कुठे कुठे वणवण फिरत गेलो. समर्थ म्हणाले, मनातील वादळ आहे, मन एकाग्र असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, एकाग्र करून या मन. का सांगितलं? मन जर एकाग्र असेल तर परमेश्वराच्या चरणी नक्कीच असलं पाहिजे. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील जो वादळ आहे ना, तो अधिक भयानक असतो. जय जय रघुवीर समर्थ.